जून ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळे या राज्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. जर शेतकऱ्यांचा जर फक्त विचार करायचा झाला तर साधारणतः या राज्यामध्ये 1,31,00,000 शेतकऱ्याला त्याचा फटका बसला. आपण क्षेत्राचा जर विचार करायचा जर त्याचं साधारणतः 1,03,00,000 हेक्टर पिकाला त्यात खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकांचं नुकसान झालं. आणि हे नुकसान झाल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जे आपल्या सर्वांना शेतकऱ्यांना जे आश्वासित केलं होतं त्याप्रमाणे जे पॅकेज जाहीर केलं होतं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत ही देणं सुरू केलेलं आहे. तर निश्चित प्रकारे काल आपण ज्या बाबतीमध्ये केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तो प्रस्ताव राज्य शासनावरती अतिवृष्टीचा पाठवलेला नाही. या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो की गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव हा राज्याच्या CM कार्यालयातून आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे. आणि केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जरी केंद्र सरकारला आपण अजून निधी आपल्याला रक्कम जरी मिळाली नसली तर केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना मदत ही निश्चित प्रकारे दिलेली आहे. आणि अजूनही काय बाकी आहे ती सुद्धा मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल. आपला प्रस्ताव जर केला नसेल तर हा निधी कसा केंद्र सरकार रिटर्न देईल, कारण का हा प्रस्ताव आतापर्यंत जाणं अपेक्षित होतं. हा प्रस्ताव याचं असं असतं की केंद्र सरकारकडे प्रस्ताव कुठलाही पाठवताना तो हा अचूक पाठवला गेला पाहिजे. शेतीबरोबरच इतर घराचं असेल किंवा आपल्याला माहिती आहे की पशुधन असेल किंवा जे अनेक प्रकारचं ह्यामध्ये जे नुकसान झालं ते सगळं एकत्रित करून मदत पुनर्वसनच्या माध्यमातून हा प्रस्ताव हा केंद्राला पाठवला जातो. आणि माहिती अचूक असली पाहिजे. त्याप्रमाणे प्रस्ताव गेल्या आठवड्यातच हा प्रस्ताव आपण हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे. आणि त्यामुळे आणि मी तुम्हाला हे पण सांगतो केंद्र सरकारचे पैसे हे मिळतील ह्या अपेक्षेवरती राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याचं थांबवलेलं नाही. राज्य सरकारने स्वतः केंद्र सरकारच्या राज्य सरकारने शेतकऱ्याला मदत केलेली आहे. सर काय म्हटलेलं आहे, किती निधी मागितलाय, काय काय नमूद केलं प्रस्ताव? आता मदत पुनर्वसनचा हा विषय जरी असला की कृषीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जे पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे हे पॅकेज आपण केंद्र सरकारला पैसे दिले, आपण ते काय शेतकऱ्याला पैसे देणार आहे. केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारला देणार आहेत. केंद्र सरकारचे पैसे मिळतील ह्या अपेक्षेने जे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं होतं ती मदत दिलेली आहे. मंत्री महोदय, तुम्हाला असं वाटत नाही का, एक मिनिट, तुम्हाला असं वाटत नाही का मंत्री महोदय की 2 महिने हा काळ उलटून गेलेला आहे, खूप उशीर झालेला आहे. तुम्हाला हेही माहिती आहे की सेंट्रलमध्ये अर्थात दिल्लीत हाऊस सुरू होणार आहे. हा मुद्दा तिथं सुरुवातीलाच मांडायला हवं जेणेकरून लवकरात लवकर राज्याला पैसे मिळतील. तुम्ही म्हणताय पत्र पाठवलंय, स्वतः केंद्रीय मंत्री म्हणतात अजून केंद्रीय मंत्री अधिवेशनामध्ये असतील. गेल्या आठवड्यातच तो प्रस्ताव आपण पाठवलेला आठवडा लागला प्रस्ताव. ऐका ना, प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि प्रस्ताव मी तुम्हाला सांगतो ना, जरी प्रस्ताव आपण केंद्राने पाठवलेला जरी प्रस्ताव पाठवला असला राज्य सरकारने केंद्राचे पैसे मिळतील ह्या अपेक्षेवरती शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना काय मदत आपण थांबवलेली नाहीये. म्हणजे ते पैसे काय डायरेक्ट शेतकऱ्याला केंद्राचे पैसे येणार, ते राज्य सरकारलाच पैसे मिळणार आहेत. पण राज्य सरकारने त्यावर केंद्राच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ते डायरेक्ट पैसे शेतकऱ्याला पण वाटप केलेले. सुद्धा बरेच शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. साधारणतः सुद्धा जसं तुम्ही म्हणताय अजून आकडेवारी पूर्ण आली नाही तर मदत कशी झाली? नाही, मदत आकडेवारी आपण दिलेली, आकडेवारी कृषी विभागाने दिलेली. पण इतर विभागांची सुद्धा सर्व इतर आकडेवारी ही गोळा आपण माहिती घेऊन हा प्रस्ताव. आणि केंद्रीय कृषी मंत्री खोटं बोललेले नसावेत कदाचित अधिवेशनामुळे. मी 2 मिनिट माझं ऐकून घ्या. राज्य सरकारने प्रस्ताव गेल्या आठवड्यात पाठवलेला आहे. कदाचित तो प्रस्ताव खाली त्यांच्या हे असेल, तो प्रस्ताव त्यांच्याकडे येईल. पण मी तुम्हाला हे प्रामाणिकपणे सांगतो केंद्र सरकारचा राज्य सरकार हा प्रस्तावाचा आणि शेतकऱ्याच्या मदतीचा हा विषय शेतकरी येत नाही. कारण ऑलरेडी शेतकऱ्याला आपण मदत करतोय. साधारणतः आज 19 ते 20 हजार कोटी रुपयाचे GR हे ऐका ना शेतकऱ्याच्या मदतीचे निघालेले साधारणतः 20-22 जे GR निघालेले साधारणतः 28 शासनाचे GR निघालेत. 19,801 कोटी रुपयाला शेतकऱ्याला आपण मदत ही केलेली आहे. त्यामुळं शासनाचे GR
केंद्र सरकारचे आपण माहिती जरी केंद्र सरकारला माहिती अचूक असली पाहिजे, परत त्या माहितीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही. थोडी माहितीला उशीर कशासाठी होतो की ते माहिती सगळ्या डिपार्टमेंटला नुसत्या कृषी विभागाचं नाही, पुरं आहे. अतिवृष्टीमुळे ज्या ज्या विभागाचं नुकसान झालं ती सगळी माहिती एकत्र संकलित करून कृषी विभागाने माहिती त्यांना मिळालेली, इतर माहिती त्यांना मिळालेली असल्यामुळं मागच्या आठवड्यात त्यांनी एक मदत पुनर्वसनांनी हा प्रस्ताव ह्या केंद्र सरकारकडे माननीय CS यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मागच्या आठवड्यात पाठवलेला आहे. आणि मी तुम्हाला शेतकऱ्यांना एवढं सांगतो, तुम्ही लक्षात तुमच्या आलं नाही, जरी प्रस्ताव जरी अचूक पाठवलेला आहे, हे पैसे आपल्याला जे प्रस्ताव आहेत ते पैसे मिळणार आहेत हे आपण गृहीत धरलेलं आहे. हे पैसे मिळणार आहेत हे गृहीत धरून आपण शेतकऱ्यांना मदत साधारणतः बघा 28 शासन GR काढलेत. आपण 19,801 कोटी रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना केलेली आहे. केंद्र सरकारचे पैसे मिळणार हे अपेक्षेवरती आपण ती मदत केलेली आहे. किती मागितलं साधारणतः आपण किती केंद्राकडून? इन्व्हेस्टमेंट होणं अपेक्षित आहे? तुम्ही काय अहवालामध्ये सांगितलेलं आहे, जो अहवाल तुम्ही केंद्र सरकारला पाठवला आहे? किती हेक्टर शेतीबद्दलचा आहे? किती हेक्टर साधारणतः शेतीची- 1,03,00,000 एकर एवढ्या शेतीसाठी आपण तो कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्या कृषी विभागाचा आपण ते पाठवलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की राज्य सरकार सुद्धा शेतकऱ्यांना मदत करते. या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मामा, त्याबद्दल एक किती कोटीचं तुम्ही मदत मागितली शासनाकडे? केंद्र ऐका ना पॅकेज किती कोटीचं पॅकेज मागितलं? आता सगळ्या 11 विभाग कोटी सगळ्या विभागाचं हे असल्यामुळं आपण 1 कोटी आपण 2-3 लाख हेक्टर हा कृषीचा आपण मागणी करतोय. आणि इतर विभागाच्या माध्यमातून नुसतं कृषी विभागाचं नाही, अतिवृष्टीमुळे अनेक ह्याचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये घराचे पडझड असेल, पशुधन असेल किंवा इतर ठिकाणचे कोणाचंही गेलं असेल, त्यामध्ये सगळे एकत्रितरित्या तो प्रस्ताव हा केंद्र सरकारला हा आपण पाठवतोय. मी तुम्हाला सांगतो, जरी केंद्र सरकारला प्रस्ताव आता कृषी विभागाचा आपण म्हटला, कृषी विभागाचा प्रस्ताव मी म्हणतो आपण पाठवला, गेल्या आठवड्यात पाठवला, तरी सुद्धा केंद्र सरकारचे पैसे हे आपल्याला मिळणार ह्या अपेक्षेवरती राज्य सरकार ही शेतकऱ्यांना मदत करत असतं. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की NDRFच्या नियमाप्रमाणे तर राज्य सरकारची केंद्र सरकारची रक्कम आपल्याकडे आहेच, परंतु या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळ्याला एकच सांगतो की त्यामध्ये शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, शेतकऱ्याची मदत थांबलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला मदत ही निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे. आणि एवढंच काय की मला सकाळी कुणीतर मला तुमच्या अनेक चॅनलने विचारलं की त्या शेतकरीच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारलं. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की परदेशी साहेबांच्या ह्याच्याखाली एक कमिटी ही राज्य सरकारने नेमलेली आहे. आणि या बाबतीमध्ये बच्चू कडू असतील, शेट्टी साहेब असतील, आमचे डॉक्टर शेतकरी संघटनेचे सगळेच नेते, सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांची एकत्र बैठक करून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चर्चा करून एप्रिलमध्ये त्यांचा अहवाल पहिल्या आठवड्यात येऊन साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी ही कर्जमाफी दिली जाईल यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. सर, तुम्ही केंद्रीय मंत्र्यांनी असं बोलल्यानंतर तुम्ही सांगताय की 2 आठवडे झाले त्यांना हा प्रस्ताव पाठवू, तुम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क तरी साधलं का? तुम्हाला पोहोचलेला आहे सर त्याच्याकडे लक्ष? म्हणजे ऐका ना, हा विषय एक मिनिट ऐका ना, हा विषय नुसत्या कृषी विभागाचा नाहीये, हा विषय अनेक डिपार्टमेंटचा आहे. आणि ऐका ना, हा प्रस्ताव जे पाठवतो ते मदत पुनर्वसन विभाग हा प्रस्ताव पाठवत असतं. त्या बाबतीमध्ये आमचा जो विषय, आपल्या कृषी विभागाचा विषय कुठला येतो, जे नुकसान झाले साधारणतः 1,03,00,000 हेक्टर हे आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. साधारणतः 1,31,00,000 शेतकरी, 1,31,00,000 शेतकरी आणि एकूण पिकाचं नुकसान झालेलं आहे 1,03,00,000 हेक्टर असं नुकसान झालेलं आहे. असा आपण प्रस्ताव हा आपण मदत पुनर्वसनला पाठवतो कृषी विभागाच्या माध्यमातून. आणि मदत पुनर्वसन सगळ्या डिपार्टमेंटचे एकत्र करून हे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र सरकार पाठवतो. तो प्रस्ताव आपण मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारला तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सहीने पाठवलेला आहे.